तुमची गाडी कुठून पकडली? सांगायची गाडी कशी पकडली, काय तुम्हाला किती पैसे वगैरे देतात तिथं, ते तुम्हाला मान्य आहे का? किती दिवस ड्युटी केली, किंवा 12 तास का 11 तास ड्युटी केली तर अर्ध्याच त्यामुळे आम्हाला काय मान्य नाही, किंवा आम्हाला द्यायचीच नाही गाडी, माझी दुसरीकडे गाडी आहे. काय सांगायचं? पुण्यावरून नाशिकवरून येत होतो, तुम्हाला आरटीओनी गाडी पकडली, माझ्याकडून फॉर्म भरून घेतला. मी विचारलं काय कारण, तर ते म्हणले इलेक्शनसाठी गाडी पाहिजे म्हणून. तर मी म्हटलं मला तर नाही लावायची. ते म्हणले लावावीच लागेल, जबरदस्ती केली. माझ्या गाडीत एक PCMCचा माणूस बसवला, इथं पाठवलं मला नेहरूनगरमध्ये. आणि इथं आल्यानंतर ते म्हणतात माझं लायसन, माझ्या गाडीचे डॉक्युमेंट घेतलेले आहेत. ते म्हणतात नाही केलं तर तुला पर डे 1000 रुपये दंड भरावा लागेल म्हणतात ते. आणखीन काय तुम्हाला इथं किती पैसे सांगितलेले? पैसे तर आम्हाला तिथं 2000 रुपये सांगितलेले. ज्या आरटीओनी गाडी पकडली त्या आरटीओनी पर डे 2000 रुपये सांगितलेले 26 तारखेपर्यंत. आणि इथं आल्यानंतर आम्हाला वेगवेगळे रेट कळत आहेत. काय म्हणतात 1200 मिळतात, काय म्हणतात 1400 मिळतात, काय म्हणतात 2000 मिळतात. अधिकाऱ्यांचाच म्हणजे याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. कोणी काही रेट सांगते इथं. यांनी आम्हाला नोटीस दिली नाही, काय नाही, GR काढलेलं नाही. GR यांना विचारलं आम्ही तर GR दाखवत नाहीत. गाडीचे डॉक्युमेंट आमचे पूर्ण क्लिअर आहेत. डॉक्युमेंट पण आम्हाला ते हे डॉक्युमेंट कमी असते तरी तर आम्ही बनलं असतं, जाऊ दे आपले, पण डॉक्युमेंट आमच्या गाडीचे क्लिअर आहेत. काय अधिकारी काय धमकी देतात? धमकी म्हणजे ते म्हणतात पर डे तुम्हाला 1000 दंड भरावा लागेल, तुमच्या गाडीचे पेपर एक सस्पेंड होतील, तुमच्यावर केस पडेल, तुमचे परमिट कॅन्सल केलं जाईल. तुमचं म्हणणं काय संबंधच नसतं ना. तर आता ज्यांना इच्छा आहे, तुमचं GR आहे, तुम्हाला गाडी पाहिजे मान्य आहे, पण ज्यांची इच्छा आहे त्यांना तुम्ही घ्या ना. ज्यांची इच्छा नाही, ज्यांना अडचण आहे ते कशी तुम्हाला कशी देतील? ज्यांना ज्या गाड्या कंपनीला चालू आहेत त्या कशी तुम्हाला गाड्या देतील? नाव काय सर? सचिन बागल.